नमस्कार. मी जयश्री देशकुलकर्णी. शब्दांच्या पाऊलवाटा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी माझ्या स्वलिखित कथेचे अभिवाचन करीत आहे. कथेचे नाव आहे बित्या पाठी. बाळा, तालुक्याच्या गावाला चालला आहेस. तिथं नीट राहा बरं का. अभ्यास करत जा. इथे जसा करत होतास ना तसाच तिथेही करत जा. आपल्या घराण्याचं नाव काढ. हो आई, तू अजिबात काळजी करू नकोस. इथे जसा 10वीला शाळेत पहिला आलो तसाच तिथं पण येऊन दाखवीन. तू माझ्यासाठी एवढं अण्णांच्या मनाविरुद्ध जाऊन मला तालुक्याला शिक्षणासाठी पाठवत आहेस आणि तसं करत पण आहेस, तेव्हा तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी. निर्मलाताईंनी सोमनाथच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि हाताची बोटे मोडीत म्हणाल्या, बघ कशी बोटे कडाकड मोडली. आईचं प्रेमही आहे ते कळायचं नाही बाळा तुला. रोज सकाळच्या ST बरोबर जेवणाचा डबा पाठवत जाईन. वेळच्या वेळी जेवत जा आणि अभ्यास करीत जा. पदवी घेऊन नोकरीला लागलास की सारं भरून पावलं बघ मला. आणि कुठल्याही गोष्टीला किंवा माणसांना घाबरत जाऊ नकोस. घाबरट माणसांचा लोक फायदा घेतात. घरच्या गरीब परिस्थितीने सोमनाथला अकाली प्रौढ बनवलं होतं. सोमनाथ हुशार होता तरी अण्णा म्हणजे त्याचे वडील त्याला शिक्षणासाठी तालुक्याला पाठवायला तयार नव्हते. त्याने घरच्या शेतीत लक्ष घालावे, आपल्याला मदत करत इथंच राहावं असं त्यांना वाटत होतं. आणि मनात चिंता पण होती. पोरगं घाबरट आहे, त्यामुळे त्याचा कसा निभाव लागेल असं वाटत होतं. पण निर्मलाताईंनी मुलाला पुढे शिकवण्याचा हट्टच धरला. त्यापुढे अण्णांचं काही चाललं नाही. सोमनाथला STला सोडायला अण्णा, निर्मलाताई, सोमनाथची धाकटी बहीण समिधा सगळे आले होते. निर्मलाताईंचे डोळे भरून आले होते. ST सुटली तरी कितीतरी वेळ ती दिसेनाशी होईपर्यंत त्या STकडे पाहतच राहिल्या. सोमनाथने कॉलेजमध्ये सायन्स साईडला प्रवेश घेतला. कॉलेज सुरू होऊन 1 महिना झाला होता. पण सोमनाथचे कॉलेजला जाणे नक्की होत नव्हते. शेवटी अण्णा हो म्हणेपर्यंत बराच वेळ गेला. त्यामुळे त्याचा 1 महिना वाया गेला. कॉलेजचं हॉस्टेलसुद्धा फुल झालं होतं. त्याला तिथं राहावयास जागा मिळाली नाही. कॉलेजचा पिऊन हणमंताने सोमनाथला एका पडक्या वाड्यातली जागा दाखवली. तिथे एक आजीबाई एकट्याच राहत होत्या. वाड्यात माडीवर 2 खोल्या मोकळ्या होत्या. त्यातली एक खोली आजीबाईंनी सोमनाथला दिली. पोरा, गरीब परिस्थिती आहे ना तुझी, तेव्हा भाडं नकोच देऊ. तसाच राहा, मला पण सोबत होईल असं आजी म्हणाल्या. सोमनाथला आनंदच झाला. सकाळपासून प्रवास, नंतर कॉलेज, प्रवेशाची घाईगडबड, कॉलेजचा अभ्यास या सगळ्यामुळे थकून गेलेल्या सोमनाथला रात्री वळकटीवर पाठ टेकल्या टेकल्या झोप लागली. रात्री 12:30च्या सुमारास त्याला जाग आली तेव्हा त्याच्या अंथरुणाशेजारी कोणीतरी बसून त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवीत आहे असं त्याला दिसलं. खिडकीतून चंद्राची किरणे खोलीत डोकावत होती. त्याच्या प्रकाशात त्याला दिसत होतं. तो एक पांढरे शुभ्र धोतर नेसलेला, डोक्याला शेंडी राखलेला, अंगात पांढरी बंडी परिधान केलेला, कपाळावर मोसंबीच्या फोडीसारखं गंध रेखलेला ब्राह्मण वाटत होता. त्याला पाहून दचकून सोमनाथ अंथरुणावर उठून बसला. त्याने विचारलं, काका तुम्ही कोण? इथे कसे आलात? आणि हे काय करत आहात? तेव्हा त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं, मी तर इथेच राहतो. माझे नाव गोपीचंद. घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. पण माझी एक अट आहे.
इथं व्यवस्थित राहायचं असेल तर मी तुला रोज वेदशास्त्र, पुराण, स्तोत्र सारं काही शिकवेन. ते मुकाट्याने शिकायचं. नाही तर मी तुला इथं राहू देणार नाही. त्यावर सोमनाथ म्हणाला, काका, कॉलेजचा अभ्यास करून हे सर्व मला कसं झेपणार हो? आणि वेळ पण केव्हा मिळणार? मी तुला रोज रात्री 12 ते 2 पर्यंत शिकवत जाईन. नंतर तू गाढ झोपत जा. सोमनाथ म्हणाला, काका, रोज रात्री 12 ते 2 कसं शक्य आहे? मी अभ्यास करून रात्री 11 वाजता झोपणार. सकाळी 7ला उठून माझे आवरणार. तेव्हा सगळं अवघड वाटतं. आणि जे माझं ध्येयच नाही ते शिकून काय उपयोग? तुला शिकावं लागेल. पुढे तुला त्याचा उपयोग होईल. तुझा कॉलेजचा अभ्याससुद्धा मी सोपा करून देईन. फक्त कुणापाशी काही बोलायचं नाही. कुठे वाच्यता करशील तर प्राणाला मुकशील. नाहीतर माझ्या प्रेमाच्या सावलीत शांत जगशील. सोमनाथला तिथं राहण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. त्याने सगळं मुकाट्याने मान्य केलं. गोपीचंद काकांची परवानगी घेऊन त्यानं डोक्यावरून पांघरून ओढून घेतलं आणि शांत झोपी गेला. सकाळी उठल्यावर पाहिलं तर गोपीचंद काका तिथे नव्हतेच. त्याला गडबड होती. त्याने विचार केला, संध्याकाळी भेट झाल्यावर त्यांच्याशी निवांत बोलू. त्याने त्याचे काम आवरले आणि आजीबाईंचा निरोप घेऊन बाहेर पडला. सोमनाथ दुपारी 4 वाजता वाड्यात परत येत होता. तो खोलीवर जाणार तेवढ्यात आजीबाईंनी त्याला हटकलं. का रे सोमनाथ, जेवणाचा डबा गावाहून येतो का? सोमनाथने मान हलवली. अरे, मी म्हणते, मी माझ्यासाठी स्वयंपाक करतच असते रे. त्याबरोबर तुझा पण करेन. माझ्या इथंच जेवत जा. तू मला तुला परवडतील ते तेवढे पैसे देत जा. मलाही एका विद्यार्थ्याला जेवू घालण्याचं पुण्य मिळेल. सोमनाथच्या मनात संकोच होता. नाही हो करत तो शेवटी आजीबाईंच्याकडे जेवावयास तयार झाला. त्याला त्याच्यावर प्रेम करणारी त्याची आजी आठवली आणि आजीबाईंना नाही म्हणवलं नाही. आणि अशा रीतीने सोमनाथची राहण्याची आणि जेवणाची छान व्यवस्था झाली. पण गोपीचंद काकांचं काय करायचं हे त्याला समजत नव्हतं. तो एक प्रश्न त्याला सतावत होता. रात्रीचं जेवण आणि कॉलेजचा अभ्यास उरकून 10:30 वाजता सोमनाथ झोपी गेला. बरोबर रात्री 12:30च्या सुमारास गोपीचंद काकांनी त्याला जागं केलं. म्हणाले, चल, आजपासून तुझी शिकवणी सुरू. मी प्रथम तुला सर्व स्तोत्रे शिकवीन. काका, पण मी कॉलेजमध्ये उशिरा प्रवेश घेतल्यामुळे माझा बुडालेला अभ्यास पण मला भरून काढायचा आहे हो. मी इतरांच्या वह्या आणून नोट्स काढत आहे. ते सर्व पूर्ण झाल्यावर आपण वेदांचा अभ्यास सुरू केला तर? गोपीचंद काकांनी त्याच्याकडे रागाने पाहिलं. म्हणाले, माझ्याजवळ वेळ कमी आहे. मी तुझे काम केले आहे. तुझ्या वह्या तपास, त्यात नोट्स काढून ठेवल्या आहेत. मी तुझी एवढी काळजी घेत आहे म्हटल्यावर मला उलट प्रश्न करायचे नाहीत. वेळ येईल तेव्हा तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मी तुझ्यावर डोक्यावर हात ठेवला आहे. त्यामुळे आता तू एकपाठी झाला आहेस. तुला कॉलेजचा अभ्यास आणि वेदांचा अभ्यास बरोबर साधला जाईल. जास्त कोड्यात पडू नकोस. निर्धास्तपणे इथे राहा. सोमनाथने उलट प्रश्न केला नाही. पण मनातून थोडं घाबरतच त्याने त्या दिवशी अथर्वशीर्ष शिकायला प्रारंभ केला. पाठ झाल्यावर त्या रात्री 2 वाजता तो झोपला. शांत झोप लागली. दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे त्याला सकाळी जाग आली. तो स्वतःच आवरून कॉलेजला गेला. त्याच्या वह्यामध्ये आत्तापर्यंत कॉलेजमध्ये जे काही शिकवलं गेलं त्याच्या व्यवस्थित मुद्देसूद नोट्स तयार होत्या. अभ्यासामध्ये तो आता कॉलेजच्या इतर मुलांच्या बरोबर होता. त्याची ग्रहणक्षमतेची आणि स्मरणशक्तीची कॉलेजमधील प्राध्यापक वाहवा करत होते. वाड्याच्या आजीबाईंच्यामुळे त्याला रोज ताजे गरम सुग्रास भोजन मिळत होते. त्याची तब्येत पण आता सुधरत होती. कॉलेजची पहिली सेमिस्टर झाली. त्यात सोमनाथ वर्गात पहिला आला. हणमंताने उगाच आपली फुशारकी मारली. मीच सोमनाथचं सगळं मार्गी लावून दिलं म्हणून तो अभ्यास करू शकला. दिवाळीच्या सुट्टीला
गोपीचंद काकांची परवानगी घेऊन फक्त 4 दिवसांच्यासाठी तो गावी जाऊन आला. सोमनाथचं सगळं व्यवस्थित चाललेलं पाहून निर्मलाताईंना आणि अण्णांना बरं वाटलं. यावेळी दिवाळीत सोमनाथने घरच्या देवांची साग्र संगीत पूजा केली. तेव्हा अण्णांनी आश्चर्याने सोमनाथला विचारलं, हे तू कुठं शिकलास? तेव्हा तो एवढंच बोलला, आहेत एक शास्त्री आजींच्याकडे येतात, त्यांनी सर्व शिकवलं मला. अण्णा म्हणाले, अरे वा, म्हणजे निर्मलाचा तुला तालुक्याला पाठवण्याचा निर्णय योग्य ठरला तर. निर्मलाताईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं होतं. निर्मलाताईंनी सोमनाथबरोबर आजीबाईंच्यासाठी थोडं फराळाचं पाठवून दिलं. सोमनाथची गोपीचंद काका आणि आजीबाई वाटच पाहत होते. त्या सर्वांचं नित्याचं रुटीन सुरू झालं. बघता बघता सोमनाथची 11वी-12वी कॉलेजची 2 वर्षे पार पडली. 12वीच्या सुट्टीत सोमनाथने कॉम्प्युटरचा कोर्स पूर्ण केला. तोपर्यंत सोमनाथचा वेदाभ्याससुद्धा पूर्ण झाला. म्हणजे गोपीचंद काकांनी करवून घेतला. 12वीचा निकाल लागला. त्यातही सोमनाथ तालुक्यात पहिला आला. त्याने कॉलेजमधून रिझल्ट घेतला. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा हा प्रश्न त्याला होताच. आजीबाईंनी सोमनाथची पाठवणी करण्यासाठी गोडाधोडाचा स्वयंपाक केला. सोमनाथच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी ना तुमच्या नात्याचा ना गोत्याचा, पण माझ्यासाठी तुम्ही खूप मोठा आधार बनला. त्याचवेळी गोपीचंद काका पण तिथे हजर झाले. म्हणाले, आता आमची कथा सांगतो, ऐक. ही आजीबाई लक्ष्मी म्हणजे माझी पत्नी. आम्ही दोघं या वाड्यात सुखाने नांदत होतो. वाड्यात 2 बिऱ्हाडं होती. आमची थोडी शेती होती आणि मी भिक्षुकी करत होतो. गावातल्या मुलांना काही स्तोत्र, पूजा, पाठ शिकवत होतो. पण तुझ्यासारखा कोणीच माझ्या हाताखाली वेदशास्त्र संपन्न झाला नाही. कुणाला तरी पूर्ण ज्ञान देण्याची माझी इच्छा अपुरीच राहिली. पंढरीच्या वारीला गेलो असताना कॉलेरा झाला आणि त्यात माझा मृत्यू झाला. मी असा ब्रह्मसंबंध होऊन बसलो. माझा वावर वाड्यात होत राहिला, पण मी कुणाला त्रास देत नव्हतो. मी सगळं शिकवण्यासाठी शिष्य शोधत होतो. लक्ष्मीला पण माहीत होतं, वाड्यात माझ्या वावराचा अनुभव घेऊन कोणी बिराट टिकत नव्हतं. तुझी आजीबाई माझ्यानंतरनं सुद्धा 25 वर्ष झाली तग धरून आहे. तू भेटलास आणि मी माझी इच्छा पुरी करू शकणार होतो. सोमनाथ म्हणाला, काका, मी खरं तर तुम्हाला पाहून प्रथम खूप घाबरलो होतो. मला मुळात या योनीची खूप भीती वाटते. पण तुम्ही पहिल्या रात्रीच माझ्याशी मैत्रीचा हात पुढे केला. मी पण ओळखलं होतं, तुम्ही अतृप्त आत्म्यांपैकी कोणीतरी असणार. पण शिक्षण न घेता मी परत जाऊ शकत नव्हतो. दुसरीकडे कुठे रूम घेणं मला परवडणारं नव्हतं. म्हणून मनाचा हिया करून मी राहिलो. पण तुम्ही तर माझ्याशी खूप प्रेमळपणे वागलात. आजीबाई सोमनाथचं बोलणं तोडत म्हणाल्या, यांना मुक्ती मिळवून देणं माझं काम होतं. आम्हाला संतान नव्हतं. आम्ही तुलाच आमचं मानलं आहे. हे तुला शिकवतात हे मला माहीत होतं. त्यांच्या मुक्तीसाठी ते गरजेचं होतं. म्हणून मी सुद्धा तुला प्रेमाने जेवायला घालायला सुरुवात केली. आता ह्यांच्या मुक्तीचं द्वार खुलं झालं आहे आणि नंतरनं माझ्या पण मुक्तीचं होईल. आजीबाईंनी फडताळात ठेवलेली काही कागदपत्र गोपीनाथच्या हवाली केली. गोपीनाथनी ती सोमनाथच्या हवाली केली. ही त्या वाड्याची कागदपत्र आहेत. तो मी तुझ्या नावाने लिहून ठेवला आहे. माझ्यानंतरनं हा वाडा पाडून नवी जागा बांध. त्यासाठी लागणारा खर्च हे दागिने विकून कर. ते पण तुझ्या नावे लिहून ठेवले आहेत. गोपीचंद काका म्हणाले, मी सांगतो तसे माझे श्राद्धाचे संस्कार कर. मला मुक्ती मिळेल. मी ह्यापुढे कुणाला त्रास देणार नाही. आधीसुद्धा देत नव्हतो. पुढे आयुष्यात तुला कधी तुझ्या आसपास वावरताना काळ्या सावल्या दिसल्या तर मी शिकवलेला मंत्र म्हणत जा. तुझं अरिष्ट टळेल. पांढऱ्या सावल्या दिसल्या तर घाबरू नकोस. ते माझ्यासारख्या सात्विक पुरुषांचे आत्मे असतील.
त्यांना त्यांची इच्छा विचारून घेत जा. छोट्या इच्छेसाठी अतृप्त राहिलेले असतात, त्यांना मुक्ती मिळेल. तुझे ह्यापुढचे शिक्षणसुद्धा व्यवस्थित पार पडेल. तू इंजिनियर होशील. माझी काही साधना मी तुझ्यासाठी खर्च करत आहे. सोमनाथला त्याची आर्थिक परिस्थिती पाहून कॉलेजच्या काही प्राध्यापकांनी मदतीचा हात पुढे केला. हनुमंताला तो म्हणाला, तुमचा कावा मला इथून पळवण्याचा होता, पण माझं कल्याणच साधलं बरं का. त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. मी त्या वाड्याचा आता मालक झालो आहे. हनुमंताने खजील होऊन मान खाली घातली. सोमनाथ पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला गेला. जाताना आईवडिलांना म्हणाला, माझी काळजी करू नका. भित्याच्या पाठीशी ब्रह्मसंबंधसुद्धा असू शकतो बरं का. धन्यवाद. माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका हां.